नंतर आता पाहूयात पहिला खास रिपोर्ट। जळगावमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पार पडलेला आहे। मुक्ताईनगर आणि वरणगावमध्ये तुफान राडा झालेला आहे। मुक्ताईनगरमध्ये खडसे आणि चंद्रकांत पाटील तर मतदान केंद्रावर आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवरती गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली। पाहूयात यावरचा खास रिपोर्ट। मुक्ताईनगरमध्ये खडसे पाटील गटात राडा। पोलिसांनी रोखलं, खडसे संतापल्या। आतमध्ये कोण आहे? आतमध्ये बाकीच्या लोकांना काय आतमध्ये जाऊ देत? अलाउड नाही। आरोप जोरदार, जळगावात बोगस मतदार। जळगावच्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोगस मतदारांवरून जोरदार हंगामा झालाय। मुक्ताईनगरमधील आदर्श शाळेतील मतदान केंद्रावरती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आमने सामने आले। मतदान केंद्रावरती आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या सन्मानार्थ घोषणाबाजी केली गेली। मतदान केंद्रावरच थेट शिवसेनेच्या नावानं घोषणा देण्यात आल्या। तर याच वेळी मतदानात नाव नसलेले मतदान केंद्रात का जात आहेत असा सवाल रक्षा खडसेंनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारला। आतमध्ये कोण आहे? आतमध्ये बाकीच्या लोकांना काय आतमध्ये जाऊ देत? अलाउड नाहीये। तिथे पूर्ण गर्दी आहे। लोक जे लिस्ट मध्ये नाव आहे ते तर मतदान करतील ना। ते थांबवणारे कोण आहेत? थांबवणारे लोक आहेत कोणी नाही साहेब। हे 3 लोक तुम्ही रिटर्न तिथपर्यंत गाडी नाही, तिथपर्यंत गाडी कशी काय पाठवताय तुम्ही? काय असं काही नाही साहेब। उगाच काहीतरी करू नका बरं। उगाच तुम्ही घरी बसता, चुकीचं काम करू नका। जे नियमात आहे, नियम सगळ्यांना सारखे आहे, मग त्यांना वेगळे काही नियम आहे का? हे तर करू नका, तुम्ही जा घरी। आमदार चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्ते गुंडगिरी करत असल्याचा आरोप रक्षा खडसेंनी केलाय। तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय। आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्या सोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे। गुंडागिरी करून 2 नंबरचे गुंडागिरी करून ज्यांनी बोगस मतदान केलं ते गुंडागिरी आहे की त्याच्या विरुद्ध आवाज उठवणे कोणी गुंडागिरी आहे? पहिले कन्सेप्ट, त्यांचे अर्धे कन्सेप्ट क्लिअर नसता। पहिला कन्सेप्ट समजून घ्या की जे आता बोगस वोटरमध्ये घातले त्यांनी ETS कॉलेजच्या त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मलकापूरच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या मुलांना इथे बोलून, शहरातल्या मुलांना बोलून त्यांचे वोटर ID बनवले आणि त्यांना इथे मतदानासाठी बोलवलं। हे गुंडागिरी आहे की त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे सदस्यीर मार्गाने? हे गुंडागिरी आहे। तुम्ही बघितलं का? तुम्ही कुठे उभे तुम्ही मतदार केंद्राच्या या साईडला, आम्ही मतदार केंद्रात त्या साईडला गेलो का? कायदा आम्ही पाळतो की ते? अनेक केंद्रीय राज्यमंत्री इथे येऊन आचना करतोय। गुंडगिरी 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 तुमच्याकडे इतके पद आहे, बोलवा ना पोलिसांना कोण गुंडगिरी करतो, समजू दे कायद्याला। मुक्ताईनगर मधला हा राडा कमी होता की काय म्हणून मतदान संपता संपता पुन्हा एकदा राडा झाला। मुक्ताईनगर मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रात गेल्यामुळे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आणि या राड्यामुळे मतदान केंद्रावरती एकच गोंधळ निर्माण झाला।
सकाळच्या सुमारास मुक्ताईनगरमध्येच रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये देखील बाचाबाची झाली. भाजपच्या उमेदवाराला मतदान केंद्रावरती पोलिसांनी अडवल्यामुळे रक्षा खडसे चांगल्याच संतापल्या आणि यामुळे शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तिथे पूर्ण गर्दी आहे. लोक जे लिस्ट मध्ये नावं आहेत ते तर मतदान करतील ना. ते थांबवणारे कोण आहेत? ते थांबवणारे लोक आहेत तरी कोण? कसं काय कोणी नाही साहेब? हे 3 लोक तुम्ही रिटर्न पाठवता. तिथपर्यंत गाडी नाही जात. तिथपर्यंत गाडी कशी काय पाठवता तुम्ही? काय असं काही नाही साहेब. उगाच काहीतरी हे करू नका बरं. उगाच तुम्ही घरी बसता. चुकीचं काम करू नका. जे नियमात आहे, नियम सगळ्यांना सारखे आहे. मग त्यांना वेगळे काही नियम आहे का? नाही तर करू नका. तुम्ही जा घरी. मतदानाच्या दिवशी झालेल्या मुक्ताईनगरमधील राड्यानं राज्याचं लक्ष वेधलं. चंद्रकांत पाटलांनी जळगावातून अनेक गुंड मुक्ताईनगरमध्ये आणल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय. नाही, या संदर्भामध्ये आचारसंहिता इथं जवळजवळ नाहीच. गुंडागर्दीच तुम्हाला दाखवली स्वतः. 100 गाड्या घेऊन आत कसे काय जाऊ शकतात? 5 गाड्या त्याच्यामध्ये शस्त्र घेऊन कसे काय जाऊ शकतात? आणि या ठिकाणी मी गृहमंत्री वगैरेकडे तक्रार नाही केली, पण निवडणूक आयोगाकडे तक्रार या संदर्भातलं केली. फक्त मुक्ताईनगरमध्येच नव्हे तर जळगावच्या वरणगाव नगर परिषदेत देखील राडा झालाय. मतदान केंद्र क्रमांक 5 आणि 6 वरती अधिकारीच कमळाचं बटन दाबा असं सांगत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांनी केला. मशीन के पास भी क्यों जा रहे तुम? उनको बोला ना, क्या बोले उनको? उनको वो समझ में नहीं आ रहा इसलिए बोला. नहीं, क्या बोले तुमने वहाँ उसको? उनको बोला कि एक देखो वो भी बताएंगे. नहीं, क्या बोले तुम? अधिकारी होने के मशीन के पास में कैसे जा रहे? मशीन के पास में मतलब उन्होंने बोला है कि अधिकारी तुम्हारा कार्ड का है ना. कार्ड बताओ. कार्ड बताओ. शूटिंग मशीन चालू है. शूटिंग उसकी पूरी शूटिंग लिया मैंने. देखना हाँ तो क्या ये चालू है पूरी शूटिंग. तुम्हारा कार्ड बताओ. तुम काय की हमारी ड्यूटी हाँ ठीक है. मशीन के पास कैसे गए? अभी मैं इलेक्शन आयोग को, पत्रकारों को, इनको सबको बुलाता और इनको बोलता मशीन के पास गया तू, रेडियो में है. मशीन के पास जाए मतलब उनको समझ में नहीं आया तो नहीं तो मंजू तू समझा रही क्या? मशीन के पास में कैसे गया? क्या सवाल है तुम्हारा? बोल जाने का. हाँ, पागल समझते का तू? सही सेक्टरला बोला तुम्ही. थांब. हाँ अच्छा. उसकी शूटिंग चालू रखो. मशीन के पास त्यांनी द्यायला तरी ते सांगता की मशीन पाहिजे गेले म्हणे. तुमचा कार्ड कुठे आहे? तुम्ही कार्ड टाका. तुम्ही शूटिंग नाही शूटिंग तुम्ही कार्ड टाका. तुम्ही कार्ड टाका. तुम्ही गेले कुठे? मतदारांना कमळाचं बटन दाबायला सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांचं तत्काळ निलंबन करण्याची मागणी यावेळी राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. मुक्ताईनगर वरणगावमध्ये मतदानादरम्यान झालेल्या राड्यानंतर निवडणूक चांगलीच तापली आहे. खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाद मतदानाच्या दिवशी देखील दिसला. आता निवडणुकीत कोण बाजी मारेल हे 21 डिसेंबरलाच समजेल. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.